आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। उल्हासनगरमध्ये तहसील कार्यालयाचे समाधान शिबिर यशस्वी। उल्हासनगर 5 येथील गांधी रोडवरील तहसील कार्यालयाच्या आवारात शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी आयोजित केलेले समाधान शिबिर नुकतेच संपन्न झाले। 100 दिवसांच्या 7 कलमी कृती आराखड्यांतर्गत आयोजित या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय दाखले एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले। या शिबिरामध्ये उत्पादन दाखला, अधिवास व राष्ट्रीयत्व दाखला, रहिवासी दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला, जातीचा दाखला, नवीन मतदार नोंदणी, निवडणूक ओळखपत्र, संजय गांधी योजना, आधार कार्ड आणि राशन कार्ड यांसारख्या महत्त्वाच्या शासकीय दाखल्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती। समाधान शिबिराच्या माध्यमातून हजारो नागरिकांनी विविध शासकीय दाखल्यांचा लाभ घेतला। या उपक्रमामुळे नागरिकांची शासकीय कार्यालयांमधील धावपळ आणि वेळेची बचत झाली, अशी प्रतिक्रिया लाभार्थ्यांनी व्यक्त केली। या प्रसंगी उल्हासनगरच्या तहसीलदार कल्याणी कदम, निवासी नायब तहसीलदार अतिरिक्त कार्यभार प्रशांत कुमावत यांच्यासह तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले आणि दाखले वितरित केले। ॲडव्होकेट किरण जाधव हे देखील यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी अशोक शिरसाट, जनहित न्यूज महाराष्ट्र, उल्हासनगर। शासनाने 100 दिवसाचा 7 कलमी कृती आराखडा निश्चित केलेला आहे। त्या अनुषंगाने तहसील कार्यालय माननीय तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली आपण हे समाधान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। सर्व समाधान शिबिरामध्ये नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना तात्काळ दाखले, विविध प्रकारचे दाखले देण्याचं आम्ही इथं नियोजन केलेलं आहे। आणि या ठिकाणी त्यांना उत्पन्नाचे दाखले, राशन कार्ड, नंतर आधार कार्ड हे तात्काळ बनवून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। या ठिकाणी भरपूर लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे। आपल्याला प्रचंड प्रमाणात लोक आलेली आहेत आणि विद्यार्थ्यांना देखील याचा लाभ आपण परिपूर्णपणे देत आहोत। आता या ठिकाणी जे नागरिक येत आहेत त्यांना कोणकोणते कागदपत्र सोबत घेऊन यायला सांगितले, त्याबद्दल काय माहिती? या ठिकाणी जे रहिवासी जे आहेत या ठिकाणचे, त्यांना जे आवश्यक जे कागदपत्र आहेत, राशन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, म्हणजे जे गरजेचे जे डॉक्युमेंट आहेत त्यांना ते घेऊन यायला सांगितलं। त्याप्रमाणे त्यांना आपण उत्पन्नाचा दाखला, नंतर जातीच्या दाखल्यासाठी फॉर्म भरून देत आहोत। विविध प्रकारचे जेवढे दाखले शासनाने द्यायचे मान्य केलेले आहेत त्याप्रमाणे त्यांना आपण देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत। आतापर्यंत किती नागरिकांनी लाभ घेतला आहे? आतापर्यंत तरी आपण 50 ते 100 नागरिकांनी आतापर्यंत लाभ घेतलेला आहे आणि अजून पण ओघ चालूच आहे। शिबिर किती दिवस चालणार आहे? हे आता शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या प्रकारे आतापर्यंत 2 शिबिर झाले, हे 3रं शिबिर चालू आहे आणि याच्याही पुढे आपण घेणारच आहोत। त्याप्रमाणे आपला जसं कार्यक्रम ठरलेला त्याप्रमाणे आपण पुढचे शिबिर घेणार आहोत। आदिवासी समाजासाठी आणि त्यांना परिपूर्ण दाखले मिळण्याकरिता आपण हे शिबिर आयोजित केले आले आहे। तरी 50 ते 60 आदिवासी समाजाचे आहेत जे लाभ घेत आहेत। इथं त्यांना विविध प्रकारचे दाखले देण्यात येत आहेत। त्यात राशन कार्ड आहे, आधार कार्ड या ठिकाणी त्यांची नोंदणी करून घेण्यात येत आहे। त्याच्यात त्यांच्या नावात काही बदल असेल, ॲड्रेसमध्ये बदल असेल तो बदल करून घेण्यात येत आहे। उत्पन्नाचे दाखले देण्यात येत आहेत। तसेच त्यांचे जातीचे दाखले देखील देण्याचं आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि त्यांना परिपूर्ण फायदा याच ठिकाणी एकाच छताखाली त्यांना देण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत। आता कागदपत्र दिल्यानंतर किती दिवसानंतर दाखला मिळेल? कागदपत्र दिल्यानंतर त्यांना जे एकाच दिवसात देता येतील, जसे उत्पन्नाचे दाखले वगैरे, ते लगेच आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आणि जे जातीचे दाखले आहेत त्याला जो वेळ लागतो त्याप्रमाणे आम्ही 15 दिवसात त्यांना देण्याचा प्रयत्न करतो। आपल्या नावाने आपला परिचय सांगा। मी प्रशांत कुमावत, निवडणूक नायब तहसीलदार आहे, तहसील कार्यालय उल्हासनगर।